साधेपणाचा उपदेश करणारे महाराज पण एका भव्य सोहळ्यामुळे वादात सापडलेत. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया. एकीकडे साधेपणाचा उपदेश, दुसरीकडे भव्य सोहळा. हाच आहे या वादाचा मूळ मुद्दा. पण आधी हे समजून घेऊया की इंदुरीकर महाराज नेमके आहेत तरी कोण. ते आहेत एक कीर्तनकार, म्हणजे रंजक कथांमधून समाजाला शिकवण देणारे मार्गदर्शक. तर ह्या वादाची ठिणगी पडली ती त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात. हा सोहळा भव्य होता असं म्हटलं गेलं आणि इथूनच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. आणि ह्याच धारणेमुळे महाराजांवर लोकांनी जोरदार टीका करायला सुरुवात केली. लोकांच्या टीकेचा सूर हाच होता: साधेपणा शिकवणारे महाराज इतका मोठा सोहळा कसा करू शकतात. या टीकेचा महाराजांवर खूप परिणाम झाला. ते वैयक्तिकरित्या दुखावल्याचं त्यांनी स्पष्टच सांगितलं. इतकंच काय, तर त्यांनी कीर्तन सेवाच थांबवण्याचा विचार बोलून दाखवला. एक मोठं विधान होतं हे. पुढे जाऊन त्यांनी टीकेचा रोख जो कुटुंबावर होता त्यावरही आपलं मत मांडलं. त्यांनी थेट सवाल केला, माझ्यावर बोला, पण माझ्या मुलीला या वादात का ओढताय. बरं, मग या एका घटनेला इतकं महत्त्व का दिलं जाते? कारण हा मुद्दा फक्त एका सोहळ्याचा नाहीये. हा वाद सार्वजनिक आयुष्य आणि सोशल मीडियाच्या दबावासारख्या अनेक मोठ्या मुद्द्यांना हात घालतो. यावरून हेच दिसतं की लोकांची मतं एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या प्रतिमेला कसा तडा देऊ शकतात. आता प्रश्न हाच आहे की ही टीकेची लाट ओसरेल की महाराजांची प्रतिमा कायमची बदलून जाईल.